प्रवास किती सुंदर असतो ना, आयुष्य पण असंच असतं. प्रवासात अनेक चढ उतार, नागमोडी वळणं आणि तितकेच सुंदर रस्ते असतात. पण आपण नेमके काय करतो तर आपण फक्त दुःखाकडे बघून सोबत असलेल्या सुखाकडे बघायचंच राहून जातं. हे सुखाचे क्षण खूप महत्त्वाचे असतात. जमेल तितकं आपल्या ओंजळीत अलगट टिपायचे असतात. हेच काय ते क्षण आपण जगायचे असतात. शिवसकाळ मित्रांनो, मी विनायक परब तुमचं सहर्ष स्वागत करतो. हे दूधसागरावरून मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत दूधसागरला जर यायचं असेल तर कसं या मुंबई, ठाणे किंवा महाराष्ट्राच्या पुण्यापर्यंत तुम्हाला इथे यायचं असेल तर कसं या, लागणारा खर्च किती आहे याची संपूर्ण माहिती आपण या प्रवासात देणार आहोत. तर चला मित्रांनो, हा पहिला प्रवास अनुभवूया. सुप्रभात मित्रांनो, काल रात्रीची 10ची ट्रेन पकडली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून आणि जो सकाळचा टायमिंग होता इथे पोहोचण्याचा मडगावला तो होता 8:40चा. पण ट्रेन खूप लेट झाली आणि आता वाजलेत 11:15. इथून तुम्ही जो एक्सटेन्शन ट्रेन आहे म्हणजे जे जिथून दूधसागरचा जो ट्रेक सुरू होतो तो कोलेम स्टेशनसाठी मुंबईवरून डायरेक्ट ट्रेन नाही आहे. त्यामुळे तुम्हाला मडगावला उतरावं लागतं आणि मडगाववरून दुसरी लोकल ट्रेन पकडायला लागते. जसं आपण मुंबईमध्ये दादरला उतरल्यानंतर बोरिवली, कांदिवली, मालाडला उतरतो तशा लोकल पकडायला लागतात आपल्याला. तर इथे मी चौकशी केल्यावर कळलं की इथून कोलेमसाठी 3 ट्रेन जातात. एक सकाळची 8:10ची आहे, दुसरी दुपारची 1:40ची आहे आणि तिसरी संध्याकाळी 6 वाजताची आहे. आता पण मी ट्रेननी नाही जाणार आहे कारण माझ्याबरोबर माझा भाचा आला आहे, हर्षद दळवी, आणि हर्षदच्या बाईकवरूनच आम्ही जाणार आहोत. जो कोलेम स्टेशन आहे तिथे जाणार आहोत आम्ही डायरेक्ट. दूधसागर मांडवी नदीवरून उंचावरून कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा, गोवा राज्यातील पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेला सर्वात प्रसिद्ध धबधबा. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. खास करून महाराष्ट्रातून अनेक ग्रुप दूधसागरला भेट देतात. अनेक चित्रपटात हा धबधबा दाखवण्यात आला आहे. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात धबधबा आणि रुळावरून धावणारी रेल्वे एकाच वेळी दाखवण्यात आली आहे. आता आम्ही कुलेम ह्या रेल्वे स्थानकावर आलोय, म्हणजे मराठीमध्ये कुळे नाव आहे. त्यामुळे तुम्ही भारतातून कुठल्याही ठिकाणी या, हे मुख्य ट्रेक जो सुरू होतो हा कुळेमपासूनच सुरू होतोय. पण कुळेम रेल्वे भेटत नाही. म्हणजे तुम्हाला जर आता मुंबईवरून आलो तर मुंबईवरून मडगावला उतरावं लागतं आणि मडगाववरून मग परत तुम्हाला लोकल आहेत. सकाळची 8ची लोकल आहे, दुपारी 1ची लोकल आहे आणि संध्याकाळी 6ची लोकल आहे. म्हणजे 3 गाड्या आहेत ज्या तुम्हाला कुलेमला सोडणार आणि कुलेमपासून मग 11 किलोमीटरचा रेल्वेचा ट्रेक सुरू होतो. त्यामुळे तुमचा जो प्रवास आहे त्याप्रमाणे अरेंज करा. म्हणजे जर पुण्यावरून किंवा मुंबईवरून लवकर निघत असाल तर तुम्हाला पहिली जी 8ची लोकल आहे भेटावी ह्या दृष्टीने निघा. पुण्यावरून सुद्धा डायरेक्ट कुलेमसाठी ना 2 ट्रेन आहेत, त्या तुम्हाला टायमिंग चेक करावं लागेल. आणि जर ट्रेन त्या नसतील तर तुम्हाला मडगाव हे बेस्ट ऑप्शन. मडगावच्या इथे ज्याला रेल्वेने यायचं नसेल कुलेमला तर मडगावला उतरून तुम्ही बाहेरच अनेक आहे, तुम्हाला कोणाची नंबर द्यायची गरज नाही, अनेक बाईक किंवा स्कूटर रेंटवर मिळतात. तुम्हाला एका दिवसाचा रेंट 350, 400 किंवा 500पर्यंत जास्तीत जास्त भेटतो. जो त्याच्यात तुम्ही जर 300 रुपयाचं पेट्रोल टाकलात तर तुम्ही कुलेमला याल, 1 तासात याल. आणि कुलेमवरून परत मग संध्याकाळी जाताना तुम्ही मडगावला जा आणि ती बाईक हँडओव्हर करू शकता, म्हणजे जो रेंट देऊन. जर तुम्ही रेल्वेने आलात मडगाव टू कुलेम हा 1 ते 1.25 तासाचा ट्रेक आहे. आता आपण कुलेम स्टेशनला तर आलो आहे. तर कुलेम स्टेशनला ना माझ्याबरोबर राजन दादा आलाय. राजन दादा हे स्थायिक आहे तिकडचेच आणि तसेच वैभवी म्हणजे माझी बायको आहे त्यांचे भाव. त्यामुळे ह्यांना जास्त माहिती. आता इथे तुम्ही जर ते पण आपल्याबरोबर या ट्रेकला येणार आहेत. इथे तुम्ही ही खिडकी बघता, विंडो माझ्या मागे. इथे जाण्याला 2 ऑप्शन आहे. एक तर ट्रेकिंगचं ऑप्शन आहे जे रेल्वे प्लॅटफॉर्मवरून आपण म्हणजे ट्रेकिंग जो रूट आहे रेल्वेचा त्याच्यावरून 11 किलोमीटर आपल्याला चालत जायचं वन वे आणि येताना 11 किलोमीटर. दुसरा जो ऑप्शन आहे ह्या जीप आहे, त्या जीपमध्ये एका माणसाचे दादा किती घेतात? 600 रुपये. एका माणसाचे 600 घेतात आणि प्लस लाईफ जॅकेट देतात जे 40 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतात. त्याचं कारण का, ती गाडी जी जाते ना ती नदी क्रॉस करून जाते. त्यामुळे कधी नदीला एकदम तुम्ही नदी सहज क्रॉस नाही करू शकत, जीपनी कंपल्सरी जावं लागतं.
त्यामुळे तो एक रूट आहे। पण आता पावसाळ्यात जीप पूर्ण बंद असतात कारण पाण्याचा प्रवाह जास्त वाढलेला असतो। तो कधी चालू होणार? ऑक्टोबर 2 तारखेपासून जीपची सेवा पुन्हा चालू होईल। म्हणजे ज्याला जीपनी जायचं असेल, म्हणजे बहुतेक कुटुंब जे येतात ना ते जीपची सेवा सुद्धा घेतात आणि आमच्यासाठी जे ॲडव्हेंचरीस असतात ते ट्रेनच्या रेल्वे रूटनी जातात। आपला रेल्वे रुळावरून प्रवास सुरू झालाय। एक तर असाच उशीर झालाय, दुपारचे 2 वाजले ट्रेक सुरू करता करता आणि त्यात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। ठीक आहे, काय हरकत नाही, धमाल मजा येईल यात सुद्धा। रेल्वे रुळावरून चालताना एक लक्षात ठेवा, कारण पर्यटक कसं आपल्या एन्जॉय करायला आलेला असतो, तर त्याच्या लक्षात नाही येणार की आपण रेल्वे रुळावरून चाललोय आणि अचानक ट्रेन आली तर अपघात होऊ शकतं। म्हणून जो गोवा वन विभाग आहे त्यांनी रेल्वेच्या ठीक खाली खाल्लं ना असे सिमेंटचे स्लॅब टाकलेत आणि हे स्लॅब ठीक तिथपर्यंत आहेत। त्यामुळे तुम्हाला असं थोडंफार एन्जॉय केल्यानंतर जास्ती असा प्रयत्न करा की आपण स्लॅबवरून चालू। मडगावहून कोलेम स्थानकासाठी जर तुम्हाला गाडी हवी असल्यास तुम्ही राजन दादाला खालील नंबरवर फोनही करू शकता। आता आमचा ऑलमोस्ट 1 तास चालून झाला, म्हणजे 2 वाजता सुरू केलेला, 3 वाजले। हा पहिला पायाचा टनेल लागलेला आहे रेल्वेचा, म्हणून तुमच्याकडे बॅटरी असेल तर उत्तम, कारण पूर्ण अंधार आहे आणि दिसत नाही आहे की काय करेल, कारण अचानक रेल्वे आली तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि पायाखाली काय, पण तरी पण ठीक आहे, लक्षपूर्वक गेलं पाहिजे। मधला दिवस असल्याने पर्यटक तर दिसत नाही, पण नशिबाने काही पर्यटक दूधसागरला जाऊन आले ते दिसले। पण आपण जसा पहिला बोगदा क्रॉस केला ना तो एक बाहेर एक प्लॅटफॉर्म लागतो, त्याच्या अलीकडे ना असा एक फाटा आहे, इथे दूधसागरचं एक मंदिर आहे, ते मंदिर बघून ना आपण परत या मार्गावर येऊया। चला का, पहिलं टनेल ओलांडल्यानंतर डाव्या हाताला एक रूट खाली उतरतो। ह्या मार्गाने तुम्ही 5च मिनिटात दूधसागर देवाच्या मंदिरात पोहोचाल। आम्ही इथून आलो आणि हे सगळी कौलारू मंदिरे दिसत आहेत। जय श्री दूधसागर देवा। वर्षानुवर्ष आपल्या पूर्वजांनी अनेक प्रथा पाळलेल्या असतात आणि तुम्ही जर बघाल एखाद्या जंगलात एखाद्या गावात आपल्याला जागोजागी देव भेटतात, तर ती लोकांची श्रद्धा असते, स्थानिकांची श्रद्धा असते आणि हे पण जागृत देवस्थान आहे। आपण सगळेच जण दूधसागर वॉटरफॉलला भेट देतो, पण मला वाटतं निश्चितच 1-2 जण म्हणजे हजारातले वेळी वाकडी वाट करून त्या देवाला भेट द्यायचं। या देवाला भेट देण्याचा उद्देश असतो की तुम्ही इथे जेव्हा येता तेव्हा तुम्ही देवाकडे एक गाणं गायचं असतं की देवा मी तुझ्या दर्शनाला आलोय आणि पुढे दूधसागरला वॉटरफॉलला जाणार आहे, तर आमच्या या प्रवासात तूच आमचं सर्व बाजूने रक्षण कर आणि हा आमचा प्रवास सुखरूप होऊन दे। तेच आम्ही देवाला गाणं घातलेलं आहे आणि आता आम्ही दूधसागरच्या प्रवासाला निघालो आहे। आणि आता खरं तर जोरदार पाऊस तर आहे, पण विजा चमकत आहे, कडकट आहे विजा आणि अक्षरशः म्हणजे भीती वाटेल ना असे विजा चमकत आहे। ठीक दूधसागर देवाच्या मंदिरामागून एक मार्ग दूधसागरला जातो। ज्याला रेल्वे रुळाने जायचं नसल्यास ते ह्या मार्गाने जाऊ शकतात, पण ह्या मार्गात पाण्याचे 2 मोठे ओढे ओलांडावे लागतात।
आणि मुसळधार पावसात जाणं खूप रिस्की आहे. कधी कधी रेल्वे रुळावरून रेल्वे पोलीस जायला मज्जाव करतात, त्यावेळी तुम्ही हा मार्ग अवलंबू शकता. 2 ऑक्टोबर नंतर ज्या गाड्या सुरू होणार आहेत तो मार्ग पुढे मंदिराच्या मार्गालाच कनेक्ट होईल. माझ्या बाजूलाच ना एक सोनालियन करून एक प्लॅटफॉर्म लागलेला आहे. खरं तर इथे गाड्या जास्त थांबत नाही, नेमक्या मोजक्या गाड्या थांबत असतील. आणि त्याच्या अलीकडे मी दाखवलेलं ना हा जो प्लॅटफॉर्म आहे ते भुयारी मार्ग निघाला आणि हा प्लॅटफॉर्मच्या अगोदरच एक रस्ता खाली उतरला आहे आणि कौलारू घरं 2 मिनिटातच तुम्हाला दिसतील. त्यामुळे ते दूधसागर देवाचं मंदिर आहे. तुम्ही दर्शन घेऊन पुढे जाऊ शकता. इतक्या वेळ चालल्यानंतर जबरदस्त असे दर्शन घडवलंय. दिसतंय का माझ्या मागे दूधसागर? आता कसं माहितीये आम्हाला ना दिसतंय की ना माहिती आहे बारीक. आता प्रत्यक्षात पूर्ण असा सर्कल घालून तिथे जायचं, त्या ब्रिजवर खाली जायचं नाही, कारण खाली पाण्याचा फोर्स खूप वाढलेला आहे आणि आता जायला पण देणार नाही. एखाद्या जादुई गुफेतून दुसऱ्या जादुई गुफेत प्रवेश करावा तसाच काहीसा भास हे काळोखी टनेल पार करताना होत आहे. त्यात मुसळधार पाऊस आणि टनेलच्या बाजूने वेगाने कोसळणारे पावसाचे पाणी, सगळं काही हे अद्भुत जग वाटतंय. अकरा किलोमीटरच्या ह्या प्रवासात मार्गात कुठलेच दुकान नसल्याने ट्रेक सुरू करण्यापूर्वीच आपल्यासोबत बिस्किट, पाणी आणि फळ सोबत ठेवावी. सततच्या मुसळधार पावसामुळे दूधसागर धबधब्याचे अजस्र रूप पाहायला मिळाले. इतक्या उंचीवरून कोसळणारा धबधबा जणू शिवलिंगावर दुधाचा अभिषेक होत असल्यासारखा भासतो. पांढरा शुभ्र फेसाळलेलं पाणी पाहून ह्याला दूधसागर का म्हणत असतील याचं उत्तर मिळालं. खाली जाऊन काय घेण्यात एवढा धबधबा जोरात आहे, पण दूध सागरचं जे रूप आहे ना मित्रांनो, आता जो आपण धबधबा बघतो ना तो धबधबा दूधसागर खरोखर पर्यटकांची जे चेन्नई एक्सप्रेसमध्ये जी ट्रेन दाखवतात ना रेल्वे इथूनच जाते आणि त्यावेळी जे ड्रोन उडवला असताना जे अक्षरशः रूप आहे ना याचं पूर्ण एकदम भारी वाटतं. आपल्याला जी गाडी जी ऑक्टोबर नंतर चालू होणार ती गाडी तिथे सोडतो, बरोबर जातो आणि नंतर जी आंघोळ करतात ना ती ह्या धबधब्यात. पण आता खाली एवढं पाणी आहे की अशक्यता आंघोळ करणं राहून जाईल, अक्षरशः तांदळ करतो हा.
दूधसागर हा 2 राज्याच्या सीमेवरून म्हणजेच गोवा आणि कर्नाटकाच्या राज्याच्या सीमेवर असलेल्या मांडवी नदीचा उंचावरून वाहणारा धबधबा आहे. हा धबधबा भारतातील उंच धबधब्यांमध्ये सामील आहे, ज्याची उंची सुमारे 310 मीटर आहे. 12ही महिने वाहणारा हा धबधबा असून उन्हाळ्यात पाणी खूप कमी होते. दूधसागरला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी म्हणजे जून ते ऑक्टोबर पर्यंत. कोलेम स्थानकाला राहण्याची व जेवणाची सोय होते. एका माणसाचा एका दिवसाचा अंदाजे खर्च 500 ते 700 रुपये येऊ शकतो. तसेच कोलेमला चेंजिंग रूमची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.